नमस्कार. पूर्वीच्या काळी जंगलामध्ये शिकारीला राजा निघायचा. आजही शिकारीला निघताना हकाट्या पिटण्याची सवय आहे. म्हणजे ढोलवाले ढोल वाजवतात, ते काहीतरी वेगवेगळी वाद्य वाजवली जातात आणि जंगलाच्या एका भागाकडून अशी वाद्य वाजवीत एक समूहच निघतो कर्कश आवाज करत. यात एकही शिकार करणारा नसतो बरं का. म्हणजे हे फक्त वाद्य वाजवतात. जंगलात हल्लकल्लोळ माजतो आणि या आवाजाने, गगनभेदी आवाजाने, चित्रविचित्र आवाजाने घाबरलेले प्राणी सैरावैरा धावू लागतात आवाजाच्या विरुद्ध दिशेनं. म्हणजे इकडून आवाज येतोय तर या दिशेला सगळे प्राणी धावू लागतात आणि नेमका शिकार करणारा माणूस या वाद्यांच्या विरुद्ध बाजूनी सशस्त्र होऊन येत असतो. आयतेच सगळे प्राणी त्याच्या समोर येतात. ज्याची शिकार करायची आहे तो त्याच्या टप्प्यात आला की त्याला तो मारतो आणि शिकार करून घेऊन जातो. ही शिकारीची जुनी पद्धत आहे. म्हणजे भय दाखवायचं वेगळ्याच गोष्टीचं आणि घडवायचं वेगळंच असा तो प्रकार. जंगलातली ही शिकार जरा नीट समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला शिकारीचे मार्ग नाही सांगायलो. आणखी एका विशिष्ट धर्माच्या मध्ये ते खालची जागा कापण्याचा प्रकार आहे. कुठली कळलं तुम्हाला, मी फार सांगायची गरज नाही. ती कापतात त्यांच्याकडे. तेव्हा त्याला ते आपली जागा कापतायत खालची हे कळायला नको त्या पोराला. यासाठी एक वेगळी आयडिया केली जाते. पोरगं बारका असेल तर त्याला त्या स्टुलावर बसवलं जातं, दगडावर, स्टुलावर काय, आणि त्याला सांगतात उपर देख, चिडी देख, चिडी देख, चिडी देख. ते अचानक वर काय चिमणी आली बघायला जातं आणि त्याची चिमणी कापली जाते. हे वेगळं तंत्र आहे. दुर्लक्ष करायला लावणे, एका वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष वेधणे आणि वेगळ्याच ठिकाणी वार करणे, हे तंत्र आहे. मी तुम्हाला या दोन्ही गोष्टी का सांगितल्या त्याचं कारण सांगतो. हे असंच तंत्र आमच्या बाबतीत अवलंबन चाललेलं आहे. आम्हाला काय आहे, भरकटायची सवय आहे. स्वतःला हुशार, ज्ञानी वगैरे समजतो ना आम्ही. मग चर्चा, मग माझे मुद्दे काहीतरी आहेत, त्याचा विचार व्हायला नको का, काही लॉजिकल गोष्टी करा ना. आम्ही केलं हे ठीक आहे, पण हे असंच असेल, आम्ही यासाठी केलं होतं, आम्ही त्यासाठी केलं होतं. हे असले इलॉजिकल विषय लॉजिकल म्हणून मांडण्याची आपल्याला खाज आहे. आणि ही खाजच आमचा नायनाट करायला कारणीभूत आहे, हे लक्षात ठेवा. कदाचित या व्हिडिओच्या नंतर खाली कमेंटमध्ये असले इलॉजिकल मुद्दे मांडणारे लॉजिक किंग मला शिव्या घालतील. घालू दे, हरकत नाही. कारण त्यांचे हेतूच वेगळे आहेत. त्यांचे हेतूच वेगळे आहेत. तुमची शिकार करण्यासाठी कुणीतरी हकाट्या मारत आलाय हे लक्षातच येत नाही. लक्षात ठेवा, आम्ही कोणत्या मुद्द्यावर वाद घालतोय. कट्टर हिंदुत्ववादी आहेत ना आम्ही. कोणत्या मुद्द्यांवर वाद घालतोय आणि आमच्या समोर हे रणवाद्य कशी आणली जातात, चिडी कशी दाखवली जाते, हे तुम्हाला मला जरा सांगायचं आहे. सध्या वादाचे विषय काय तो आपल्याकडे. देवतुल्य छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते, तुकाराम होते, संत तुकाराम होते की संत रामदास होते, कोण होते. झालं. मग रामदासांच्या जातीचे म्हणू लागले, रामदास होते का नव्हते म्हणायचं. तुकारामांच्या जातीचे म्हणू लागले, बघा इथं जात आली, आता हळूच जात आली. तुकारामांच्या जातीचे म्हणू लागले, नाही तुकाराम महाराजच होते. रामदास आणि तुकाराम या दोघांच्या मध्ये वाद सुरू झाल्यावर काही लोक नव्याने उपसले. ते म्हणले याकूब बाबा होते. झालं. तुकारामही नव्हते, रामदासही नव्हते, याकूब बाबा होते का याकूत बाबा होते. मग तर बोर्ड लागले. शिवाजी महाराजांच्या गुरुच्या गावाकडे जाण्याचा रस्ता, दर्ग्याकडे जाण्याचा रस्ता, बोर्ड लागले सरकारी. आणि याकूब बाबा का याकूत बाबा शिवाजी महाराजांचे गुरु होते यावर वाद झाला नाही. रामदासवाल्यांनी म्हणले असतील बाबा, आपल्याला काय करायचंय, पण रामदास होते. तुकारामवाल्यांनी सांगितलं नाही रामदास नव्हते, तुकाराम होतेच आणि याकूब बाबा पण होते. कारण एकमेकाला विरोध करण्यासाठी दुसरा कुठला तरी आधार घेतला पाहिजे. यासाठी दुसऱ्याचा आधार मिळावा म्हणून याकूब बाबा गुरुच्या यादीत दोघांनी समाविष्ट करून टाकले. बहुमताने ठराव संमत झाला. याकूब बाबा गुरु होते, मत तिघांची, आणि तुकाराम होते म्हणायला एकाच, रामदास होते म्हणायला एकाच. 3 विरुद्ध 1 1
अशा फरकाने याकूब बाबांची शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून नियुक्ती करून टाकली. हकाट्या काय असतात बघा. आम्ही ज्ञानी, आम्ही हुशार, आम्ही या वादामध्ये अडकून पडू. आम्हाला लॉजिकल गोष्टी पाहिजेत ना. आणि आमचेच लॉजिक्स तोडून टाकायला आमच्यातलीच काही मंडळी आहेत. कोणीतरी अचानक उठतं, म्हणजे बघा तुम्हाला कसं हकाट्या पिटून बहकावलं जातं. दर काही वर्षानंतर एक प्राणी उठतो आणि वाद निर्माण करतो, कोणीतरी वेगळाच. मध्ये ते सगळे बौद्ध संप्रदायाची लोक मनुस्मृती ही बौद्धांवर अन्याय करणारी म्हणत होते. त्याचे उत्तर कशी बशी देऊन ते आपलं मनुस्मृती चांगली की वाईट हे करायच्या आधीच पुन्हा अचानकच कोकाटे खेडेकर सारखी मंडळी आली. त्यांनी मनुस्मृती वाईट आहे म्हणायला सुरुवात केली. म्हणजे अनुसूचित जातीच्या मंडळींनी मनुस्मृती वाईट म्हणायला सुरुवात केली. एक मत कटलं. पुढे मराठा समाजातल्या ब्रिगेडी विचाराच्या मंडळींनी मनुस्मृती वाईट आहे म्हणायला सुरुवात केली. म्हणजे खरं तर क्षत्रियांच्या बाबत मनुस्मृतीने एकही वाईट निर्णय सांगितलेला नव्हता, तरीही त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून हे वाईट आहे हे सांगायला सुरुवात केली. मनुस्मृतीनं कुणाविषयीच वाईट सांगितलेलं नाही. मी त्याचं प्रमाण सिद्ध करून देतो, काय प्रॉब्लेम नाही. माझा तर त्याच्यावरचा अभ्यास झालेला आहे. म्हणजे मी तर्कावर अशा काहीतरी कुतर्कांवर कुठल्या तरी छोट्या आधारावर नाही बोलत. मी पुराव्यानेशी सांगतो. ते सांगणार आहे परत, अजून सांगणार आहे, किद्दाय सांगणार आहे. मग ब्रिगेडी मंडळींनी एक विचार वाढवला. ते संपलं की न संपलं तोच ते काय त्या महाराष्ट्राचे काँग्रेसचे एक नेते, काय पटकन नाव पण आठवत नाही मला, त्यांनी आपल्या वाक्यात सांगितलं की संभाजी महाराजांना दिलेली शिक्षा ही मनुस्मृतीनुसार होती. आता ह्यांनी ते बोलल्यानंतर परत एकदा मनुस्मृतीची चर्चा सुरू झाली. ते संपतं न संपतं तोच पुन्हा अजून 2-4 जण उठले. म्हणजे आम्हाला विभागून टाकायला, तुकड्यात तुकड्यात करायला मनुस्मृती येऊ लागली. मनुस्मृतीचा विषय चातुर्वर्ण व्यवस्था योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू झाली. मग पुन्हा बाबा बागेश्वर शिवद्रोही आहेत, शिवाजी महाराजांचे द्रोही आहेत. मग हा बाबा द्रोही, तो बाबा द्रोही. मग कोणता? नव्याने तयार झालेले काही बाबा आहेत तेच योग्य आहेत. मग कीर्तनकारात घुसखोरी झाली का, वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली का, यावर आमचे वाद सुरू झाले. आमचीच माणसं आमच्या माणसांना शिव्या घालू लागले. आमचीच माणसं आमच्या माणसावर शाई ओतू लागले. कारण काही लोक मुसलमानांनी भरकटवलेली, काही अजून कोणी भरकटवलेली. आणि या सगळ्या भरकटावलेल्या मंडळींनी वेगवेगळे वाद वाढवायला सुरुवात केली. आम्ही अडकलो कशामध्ये? वारकऱ्यात घुसखोरी झाली आहे का या वादात, शिवाजी महाराजांचे गुरु कोण या वादात, चातुर्वर्णी योग्य आहे का या वादात, बाबा बागेश्वर खरा की खोटा या वादामध्ये. या सगळ्या वादामध्ये आम्ही अडकत गेलो. आमच्या चर्चा बदलत गेल्या. पण समोरच्या माणसांचा मुद्दा मात्र एकच होता. ते आपल्या मुद्द्यावर स्ट्रॉंग होते आणि तुम्हाला या वादात गुरफटवून ते अनेक कांड करत होते. उदाहरणार्थ लव जिहाद, उदाहरणार्थ लँड जिहाद, उदाहरणार्थ यचार जिहाद, उदाहरणार्थ वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी. कुठे गेले? मागच्या किती दिवसामध्ये वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीवर, वक्फ बोर्डाच्या दाव्यावर आपण कोणी बोललोच नाहीत. आठवतंय तुम्हाला कधी बोललात? ते निवडणुकीच्या आधी बोललात. त्याच्यानंतर आतापर्यंत मुसलमान आक्रमकांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या जमिनीविषयी चकार शब्द काढायला कुणाला वेळ नाही. कारण तुम्हाला विभागून टाकलाय जातीच्या मध्ये, तुम्हाला अडकवून टाकलाय शिवाजी महाराजांच्या मध्ये. शिकारी पलीकडून येतोय आणि इकडून हकाटी करत पिटणारी माणसं तुम्हाला शिकाऱ्याच्या जवळ घेऊन जातात हे तुमच्या लक्षातही येत नाही. तुमचा कायम सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. ते नाशिकला लव जिहाद करतायत, तुमच्या पोरींना बदलवतायत, धर्मांतरित करतायत. संभाजीनगरचं उदाहरण तर व्हिडिओ सगळ्यात मी तुम्हाला दाखवलं होतं. बघा कशा स्वरूपात धर्मांतर होतं. ते तुमच्या धर्मावर आक्रमण करायला येत आहेत, ते तुम्हाला संपवायला येत आहेत. आणि यावेळी ते ब्रिटिशांचं तत्व घेऊन येत आहेत, डिवाइड अँड रूल. तुमच्या मध्ये वाद लावा, तुम्हाला पेटवून द्या आणि तुमच्यावरती राज्य करा, ही नीती आहे. हिंदूंनो समजून घ्या. ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत, ते त्यांच्या मुद्द्यावर काम करतायत आणि तुम्ही मात्र
आपसात वाद घालत बसलात, असेच वाद घालत बसलात तरी कितीही बोलणारे आले तरी आपला उद्धार शक्य होणार नाही. त्यामुळं बाकी सब भूल जाओ. लक्ष ठेवा, फोकस करा ते तुमच्या अंतिम लक्ष्यावरती. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज